बैठकीत चर्चा काय झाली हे बाहेर कसं काय सांगू? बघा, नक्कीच पुणे जिल्हा, पिंपरी चिंचवड, पुणे शहर लोकसभा विधानसभेनंतर संघटनात्मक बांधणीकडे लक्ष देणं गरजेचं आहे. उद्या महानगरपालिका येतील, जिल्हा परिषदा येतील, त्यासाठी पक्षाचा कार्यक्रम ठरवणं गरजेचं आहे. आणि आपण पाहिलं असं की सगळे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित आहेत आणि प्रत्येकाच्या काही भूमिका आहेत निवडणुका लढण्यासाठी. कोणी म्हणतं आपण स्वबळावर लढलं पाहिजे, काही म्हणतात महाविकास आघाडीबरोबर राहिलं पाहिजे. पण मुळात प्रत्येक बूथवर मजबूतीनं काम करणं गरजेचं आहे. हा जो शिवसेना पक्षप्रमुखांचा आदेश आहे त्याच्यावर प्रामुख्याने चर्चा झाली आणि ही महानगरपालिका आम्ही ताकदीनं लढवू. नक्कीच महाविकास आघाडी म्हणून लढवणार का? महाविकास आघाडी आहेच ना. तुम्ही सगळे महाविकास आघाडीच्या मागे हात धुवून का लागलेला? महाविकास आघाडी मजबूतीनं उभी आहे. आम्ही महाविकास आघाडीमध्ये पण तुम्ही सोबळाचाच मुंबईत दिले ना, त्यामुळे चर्चा साहजिकच होणार. मुंबईत मुंबईची परिस्थिती, मुंबईची रचना आणि मुंबईचे विषय वेगळे आहेत. पण महाराष्ट्र मोठा आहे. महाविकास आघाडी ही विधानसभेसाठी निर्माण झाली, इंडिया आघाडी ही लोकसभेसाठी निर्माण झाली. आता त्याचा आम्ही वापर खाली स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी कसा करावा हे तीन पक्षाचे प्रमुख नेते एकत्र बसून निर्णय घेतले. चंद्रकांत मोकाटे जे होते ते लगेच निघून गेले. नाही, मला असं वाटत नाही. चंद्रकांत मोकाटे पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या बैठकीला पूर्णपणे उपस्थित होते आणि त्यानंतर इतर जिल्ह्याच्या ज्या बैठका झाल्या, बारामती असेल किंवा पुरंदर असेल, अन्य काही विषय होते, त्यानंतर ते पुढल्या बैठकीच्या तयारीला निघून गेले. राजू नाईक यांना स्टेजवर बोलून घेतलं गेलं म्हणून ते नाराज होऊन निघून गेले अशी माहिती. हो, तिकडे कोथरूडमध्ये त्यांचं काम नाही केलं त्यांनी, चुकीची माहिती. उद्धव ठाकरे हे देवेंद्र फडणवीसांचं नेतृत्व येत्या काळात स्वीकारतील आणि तशी छुपी रणनीती ही सुरू असल्याचं रवी राणा म्हणतायत. तुम्हाला अंधार ठेवलं जातंय सगळ्याच्या? रवी राणा यांना जे.पी. नड्डांच्या जागी नेमणूक केली आहे का राष्ट्रीय अध्यक्ष पक्षाचे? अहो, शिवसेना हा एक स्वतंत्र पक्ष आहे. शिवसेनेला एक परंपरा आहे. शिवसेनेला एक मोठी परंपरा आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंपासून. आणि जेव्हा हा पक्ष स्थापन झाला तेव्हा जी व्यक्तीचे तुम्ही नाव घेतलं त्यांचा जन्मही झाला नव्हता. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.